शोभा अखंड नारायणगावची। नारायणगावची यात्रा म्हणजे आई मुक्ताईचा निरंतर महिमा। नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या रूढी परंपरा। नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या संस्कारांचा आरसा। नारायणगावची यात्रा म्हणजे उत्सवाच्या जल्लोषाचा वारसा। श्री क्षेत्र नारायणगावचे आराध्य दैवत श्री मुक्ताई देवी व श्री काळोबा देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 ते सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मद्यप्राशन केलेल्या एका माथेभिरू प्रवाशाने बसमध्ये महिला कंडक्टरवर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यामध्ये महिलेच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुरेखा बळीराम भालेराव असे जखमी झालेल्या कंडक्टर महिलेचं नाव आहे। या प्रकरणी भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंड गार्डन पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। ही घटना बुधवारी 15 तारखेला रात्री 8 वाजताच्या सुमारास अलंकार चौक परिसरात घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भालेराव या PMPML मध्ये वाहक म्हणून नोकरीस आहेत। बुधवारी सायंकाळी 7 वाजता त्या वाहक म्हणून मनपा ते SRA विमाननगर या बसमध्ये कर्तव्यावर होत्या। जुना बाजार चौकातून एक प्रवासी बसमध्ये चढला। त्याने जुना बाजार ते एरवडा असे तिकीट काढले। काही वेळाने तो प्रवासी बसमधील इतर प्रवाशांना शिवीगाळ करू लागला। त्यांनी मद्यप्राशन केले असल्यामुळे प्रवाशांनी त्याच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले, तरी तो शिवीगाळ करत होता। त्याने फिर्यादींना इतर प्रवाशांची तिकिटे काढत असताना अडथळा निर्माण केला। अलंकार चौकात बस आल्यानंतर रात्री 8 वाजताच्या सुमारास फिर्यादींनी त्याला खाली उतरण्यास सांगितले। त्याचा राग आल्याने तो फिर्यादींच्या अंगावर धावून गेला, तसेच मोठ्याने शिवीगाळ करून त्यांना तिकीट काढण्यापासून परावृत्त करू लागला। फिर्यादींनी बस थांबवून त्याला खाली उतरण्यास सांगितलं। दरम्यान त्याचा राग आरोपीला आला। त्यातूनच त्याने खिशातून चाकू काढून फिर्यादींच्या मांडीत मारला। जखम झाल्याने रक्तस्राव होऊ लागला। त्यावेळी आरोपीने तेथून पळ काढला। फिर्यादी महिलेच्या साथीदारांनी त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।